नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. हो, तीच शिल्पा जिची तुम्ही कदाचित फोटोत बघितली असेल. वय फक्त 24, पण जणू शरीराला पोरी 18 चीच ठेवलंय असं वाटत. कंबर पातळ, छाती मात्र भरदार. आणि हो, मला माहितीये की लोक माझ्या मागे का फिरतात, पण आज तुम्हाला माझी खरी गोष्ट सांगणार आहे. पण शेवटी जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही म्हणाल, अरे रे रे, ही तर खरी आयुष्याची गोष्ट होती. सगळं सुरू झालं तेव्हा मी राजेश साहेबांच्या बंगल्यात कामाला लागले. राजेश साहेब पुण्यातले मोठे बिल्डर. पैसे एवढे की त्यांच्या घरी स्वयंपाक करणारी बाई सुद्धा एवढे की त्यांच्या घरी स्वयंपाक करणारी बाई फक्त मला हवी होती, कारण बाकीच्यांना त्यांचा विश्वास नव्हता. मी तेव्हा कॉलेज सोडून 2 महिने झाले होते. बाबांनी सांगितले, शिल्पा तू सुंदर आहेस पण गरीब आहोत. जरा पैशासाठी काय करावं लागेल. मला वाईट वाटलं, पण काय करणार. मी राजेश साहेबांकडे कामाला लागले. पहिल्याच दिवशी सकाळी 7 वाजता मी बंगल्यात गेले. दार उघडलं तर साहेब स्वतः उभे. वय 50च्या आसपास, पण फिट बॉडी, जिमने. डोळ्यात एकदम तेज. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत बघितलं. मी साडी नेसली होती, लाल कलरची. ब्लाऊज थोडा टाईट, कारण माझ्या छातीला दाबायला जागाच नसते. साहेब म्हणाले, शिल्पा आत या, आजपासून स्वयंपाक तुमचाच. मी हसले. आत गेले तर बंगला एवढा मोठा की मी हरकून गेले. पूल, जिम, थिएटर सगळं होते. पहिला महिना अगदी साधा गेला. मी स्वयंपाक करायचे, जेवण वाढायचे. साहेब एकटेच जेवायचे. बायको गेली होती 3 वर्षापूर्वी कॅन्सरने. मुलगा अमेरिकेत. त्यामुळे साहेब एकटेच. मी जेव्हा झुकून भांडी घासायचे तेव्हा माझी साडीचा पदर सरकायची. साहेब मागून बघायचे. मी जाणून-बुजून पदर सरकवायचे, कारण मला माहीत होतं, जर साहेब खुश राहिले तर पगार वाढेल. आणि वाढला तर. पहिल्या महिन्यातच वाढला. 15,000, दुसऱ्या महिन्यात 25,000. तिसऱ्या महिन्यात त्यांनी मला एक फ्लॅटची चावी दिली आणि म्हणाले, शिल्पा हे तुझं आता, तू इथेच राहा. मला रात्रीचं जेवण हवं असतं. कधी कधी मी घाबरले, पण फ्लॅट बघितला तर स्वप्नासारखा. मला काय करावं समजलं नाही. मी राहायला आले. आता रोज रात्री 11 वाजेपर्यंत मी साहेबांची वाट बघायचे. कधी कधी ते दारू प्यायचे. मला बोलायचे, शिल्पा बस ना इथे, 2 घोट घे. मी नकार द्यायचे, पण बसायचे. साहेब माझ्या मांडीवर हात ठेवायचे. मी हलकेच हात काढायचे, पण मनात भीती आणि कसला तरी विचित्र आकर्षण. साहेब खूप श्रीमंत, देखणे, पण वयाने माझे बाबासारखे. एक दिवस रात्री 12 वाजले. साहेब खूप दारू प्यायलेले. मला बोलावलं, शिल्पा माझ्या खांद्यावर मालिश कर ना, दुखतंय. मी घाबरत घाबरत गेले. साहेब बेडवर पडले होते. फक्त बॉक्सर घातलं होतं. मी त्यांच्या खांद्याला हात लावले. त्यांचं शरीर एवढं गरम की मी दाबायला लागले. त्या रात्री साहेबांनी मला पहिल्यांदा मालिश कर म्हणून बोलावलं होतं. ती रात्र मी कधीच